चिमुकलं जग सीझन 2 भाग 7 लेखन आणि सादरीकरण पंजिरी कारेकर. संध्याकाळी तिघेही हसत खेळत घरी आले पाहून नूतनताईंनी आणि आनंदीने सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला. दोघींना सुद्धा खूप आनंद झाला. रात्री हसत खेळत जेवण पार पडलं. गिरीश दुसऱ्या दिवशी जाणार म्हणून त्याची तयारी सुरू होती. रात्री आनंदी आईबाबांच्या रूममध्ये गेली. आई, आत येऊ? तिने विचारलं. अगं ये ना, विचारायला काय हवं त्यात? नूतनताई प्रेमानेच म्हणाल्या. बस बस. ती बेडवर बसली. विश्वराज आणि नूतनताई तिच्याकडे काही वेळ पाहतच राहिली. ती नेमकं काय बोलायला आली आहे हे त्यांना कळत नव्हतं. काय झालं बेटा आनंदी? काही हवं होतं का? बरं वाटत नाहीये का? का शिरीष काही बोलला तुला? विश्वराजांनी सगळ्या पॉसिबिलिटीज विचारून झाल्या. अहो तिला बोलू दे ना, तुम्हीच काय ऑप्शन देत बसलात? नूतनताई म्हणाल्या. बाबा थोडं बोलायचं होतं, ती म्हणाली. बोल ना बेटा, काय झालं? त्यांनी घाईघाईनेच विचारलं. बाबा मला ड्रायव्हिंग शिकायचंय. ड्रायव्हिंग? एवढाच प्रश्न विश्वराजाने विचारला आणि ती जरा घाबरली. अगं ग, घाबरू नकोस. म्हणजे मला एवढंच विचारायचं होतं की एकदम ड्रायव्हिंग का शिकावं असं वाटलं तुला? विश्वराजाने विचारलं. क्षणभर पुन्हा ती शांत झाली. अगं बोल. आवडतं मला. कधी फिरायला गेलो तर मग यांना एकट्याने करावं लागणार नाही ना, म्हणून. तसं विश्वराज आणि नूतनताई दोघांना हसू आलं. कर की. शिरीषी बोली या विषयावर तू? त्यांनी विचारलं. अजून नाही, पहिल्यांदा तुमच्याशीच बोलतेय, ती म्हणाली. बरं मग त्याला सांग, आपल्या इथे संकल्प ड्रायव्हिंग स्कूल आहे, तो तिथे ऍडमिशन करून देईल तुला. तरीही नाही झालं तर मग मला येऊन सांग हं, मी घेऊन जाईन. बाबा गिरी मला ऍडमिशन करून देणार आहे. शार्वी ड्रायव्हिंग करते ना, त्याच ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आहे. चालेल ना? तिने विचारलं. हो चालेल. तुला तिची सोबत पण होईल. बिनधास्त कर. बरं आणखीन काही? विश्वराजाने विचारलं. हो थँक्यू म्हणायचं होतं तुम्हा दोघांना. ते कशासाठी आता? नूतनताईंनी विचारलं. सगळ्यासाठीच आई. पुन्हा दोघे हसले. बरं वेलकम, सगळ्यासाठीच हा, नूतनताई म्हणाल्या. गुड नाईट असं म्हणून ती तिच्या बेडरूममध्ये आली. शिरीष मोबाईलवर गेम खेळत होता. अहो एक विचारायचं होतं मला, ती म्हणाली. विचार ना, तो म्हणाला. माझ्यापेक्षा मोबाईल महत्वाचा आहे का तुम्हाला? तिने जरा रागानेच विचारलं. हे विचारायचं होतं? त्याने आश्चर्याने विचारलं. तिने रागाने पाहिलं, मग त्याला त्याची चूक कळली. त्याला गंमत वाटली. त्याने मोबाईल बाजूला ठेवला, तिला जवळ घेतलं. हां बोल, काय झालं? अहो मी ड्रायव्हिंग क्लास जॉईन करू का? अगं कर ना, ड्रायव्हिंग सुद्धा एक स्किलच आहे, शिकून घ्यावी ती. मी बाबांशी बोलतो, आपण लवकरच ऍडमिशन करू हां, तो म्हणाला. तुम्ही बोलायची काही गरज नाही, मी आले आहे बोलून. आणि गिरी मला ऍडमिशन करून देणार आहे. शार्वी करते ना त्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये. असं म्हणताच त्याने आश्चर्याने पाहिलं. तू बाबांशी या विषयावर बोललीस? हो, आता मी थोडी थोडी कॉन्फिडंट झाली आहे ना, म्हणून. छान आहे छान आहे. आनंदी मग मला पण दे ना तुझ्यातला थोडासा कॉन्फिडन्स, तिची चेष्टा करत तो म्हणाला. अहो चेष्टा करू नका हो प्रत्येक गोष्टीत. आणि आता हे पहा, आता आपण जास्त मॅच्युअर्ड व्हायला हवं. आता आपल्या घरात आपल्यापेक्षा कोणीतरी लहान येणार आहे ना. काय? आनंदी काय सांगतेस काय? मला माहित नव्हतं हे. कॉंग्रॅच्युलेशन्स आनंदी. आणि ही एवढी आनंदाची बातमी तुम्हाला एवढ्या कॅज्युअली देतेस? अगं मी खूप खुश आहे. आता तू ना फक्त आराम करायचास, सगळं काम मी करणार. पण आनंदी हे सगळं असताना तुला ड्रायव्हिंग करायचंय? नाही या, आता मी तुला मुळीच ड्रायव्हिंग शिकून देणार नाही. अगं दगदग होते. 9 महिने फक्त आराम करायचास तू. हवं ते खायचं, हवं तसं राहायचं. काय गोड बातमी दिली आहेस मला. तो जाम खुश झाला. अहो काय चाललंय तुमचं? उगीच स्वतःच्या सोयीचे अर्थ लावू नका तुम्ही. मी शार्वीबद्दल बोलतेय. आता तुम्ही मोठे दीर आणि मी मोठी जाऊ होणार आहे असं म्हणते मी. ती वैतागली. ओ अच्छा. अगं तू बोललीसच तशी वेड्यासारखी. आपल्यापेक्षा कोणीतरी लहान येणार आहे म्हणून मला तसं वाटलं, तो म्हणाला. तुम्हाला नेहमी तसंच वाटत असतं. बरं तसं नाही तर असं, पण तसा विचार करायला काय हरकत आहे? कधी ना कधी आपल्या बेडरूममध्ये सुद्धा आपल्यापेक्षा लहान कोणीतरी यायला हवंच ना, त्याने विचारलं. शी कठीण आहे तुमचं. आनंदी अशीच मोकळी मोकळी बोलत जा गं माझ्याशी. मला तू अशीच आवडतेस जास्त. घाबरून घाबरून राहतेस ना, तेव्हा नाही आवडत फार. अहो तुम्ही जेव्हा असं गोड गोड बोलता ना, तेव्हा अगदी मलाही पेढ्यासारखे वाटता. अरे वा आनंदी, आज फॉर अ चेंज तू मला एका स्वीट डिशचं नाव दिलंस. नाहीतर मीच तुला रोज काहीतरी गोड गोड पदार्थांच्या नावाने हाका मारत असतो, तो गमतीने म्हणाला. यावेळेस तिने त्याच्या नाकावर टिचकी मारली. त्याला गंमत वाटली. हळूहळू का होईना नातं फुलत होतं. दुसऱ्या दिवशी गिरी सकाळी लवकर उठला आणि लवकरच निघाला. नूतनताईंना फार वाईट वाटत होतं. त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.
विश्वराज ते सगळं नाटक पाहत होते. नूतन, एवढं इमोशनल होऊ नकोस. तो कुठे सीमेवर लढायला नाही चाललेला. ऑफिसच्या एका कामासाठी पाठवतोय त्याला, तेही फक्त आठवडाभर. ते म्हणाले, अहो तुम्ही गप्प राहा. आईची माया तुम्हाला नाही कळणार. नूतनताई अधिकच इमोशनल होत म्हणाल्या. आणि कशाला कळायला हवी? मी आई नाहीच आहे, बाप आहे त्यांचा. बापाच्या जबाबदाऱ्या कळतात मला. विश्वराज म्हणाले, बरं आई बाबा जाऊ देत, आता वाद नको. तो त्याला निघू देत ना. तुमचं काय चाललंय? शिरीष वैतागला. आनंदीने त्याच्या हातावर दही साखर ठेवलं. ऑल द बेस्ट गिरी, छान परफॉर्मन्स करून ये हा, ती म्हणाली. आई बाबांना नमस्कार करून आणि दादा बहिणीचा निरोप घेऊन गिरीश निघाला. शिरीष आणि विश्वराज सुद्धा ऑफिसला निघाले. शिरीष, आता गिरीशचं काम काही दिवस शार्वीवर पडेल, पण त्याला काही पर्याय नाही. ऑफिसमध्ये हे असंच असतं. तुला जमेल तशी तुही मदत कर तिला, विश्वराज म्हणाले. ओके बाबा. शिरीष, हे एवढं समिट वगैरे झालं ना, तर गिरीशला थोडं मोकळं करायला हवं. गिरीशला सुद्धा आणि शार्वीला सुद्धा. त्यांना त्यांची त्यांची तयारी करावी लागेल ना आता. मला वाटतं काम इतर कुणाकडे देण्यापेक्षा कुणीतरी नवीन अपॉइंटमेंट करून टाका, म्हणजे गिरीशला सुद्धा मोकळं करून आणखी मोठ्या जबाबदाऱ्या देता येतील मला. त्याचंही प्रमोशन करावं लागेल ना आता. शिरीष सुद्धा त्याच विचारात होता. पण तोपर्यंत गिरीशचं जे काम आहे ते शार्वीकडे देण्याशिवाय पर्याय नव्हता. तो ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याने शार्वीला आत बोलावून घेतलं. शार्वी, आठवडाभर गिरीश नाही. त्याचं काम आपण वाटून घेऊ. काही काम मी घरी सुद्धा घेऊन जाऊन ऑनलाईन करणार आहे, तो म्हणाला. काहीच प्रॉब्लेम नाही सर. मग ते आपापल्या कामाला लागले. संध्याकाळी शिरीष विश्वराजांना म्हणाला, बाबा माझं खूप काम पेंडिंग राहिलंय, त्यात गिरीशचं पण काम आलंय. आज तुम्ही पुढे व्हा. मला यायला थोडा उशीरच होईल. तुम्ही ड्राईव्ह करू नका, ड्रायव्हर काकांना सांगा, तो म्हणाला. अरे ड्रायव्हर काका गेले निघून, त्यांना लवकर जायचं होतं. मी करू शकतो शिरीष ड्राईव्ह, एवढा काही त्रास होत नाही मला, विश्वराज म्हणाले. तरीही नको, मी कॅब बुक करतो, तुम्ही त्याने जा. काहीतरी बावळटपणा असतो शिरीष तुझा, एवढा काही त्रास होत नाही मला, जरा चिडतच विश्वराज म्हणाले. कॅब बुक केलीये, तुम्ही खाली उतरा, शिरीष म्हणाला. बरं, तू पण लवकर निघा, फार वेळ करू नकोस. विश्वराज निघाले तेव्हा शार्वी काम करत होती. तिच्याजवळ जाऊन ते म्हणाले, बेटा फार वेळ थांबू नकोस हा. तुझं जे काही काम असेल ते शिरीषला दे, तू वेळेवर निघ. हो सर. आणि मग ती गोड हसली. 7 वाजले तशी सगळी कामं आटपून शिरीष बाहेर पडला. पाहतो तर काय, शार्वी अजून बाहेरच बसलेली. सगळा स्टाफ निघून गेला होता. त्याला जरा धक्काच बसला. काय ग, तू गेली नाहीस अजून? आणि इतका वेळ का थांबलीस? त्याने जरा काळजीनेच विचारलं. ती उभी राहिली पण बोलली काहीच नाही. अगं तुला म्हटलं होतं ना, कामं जास्तीची असतील तर माझ्याकडे दे, मी घरी जाऊन करीन म्हणून. मग का थांबलीस तू? चल आता मी तुला ड्रॉप करतो, तो म्हणाला. पण ती तशीच उभी राहिली. काय झालं शार्वी, आणि एवढी घाबरली का वाटतेस तू? त्याने विचारलं. सर, आज दिवस मी ऑफिसमध्येच राहिले तर चालेल का? तिने असं विचारताच तो दचकला. काय? का पण? खरं सांग, नेमका काय प्रॉब्लेम झालाय? तिचा आवाज अगदी रडवेला झाला. सर, माझी जी रूममेट आहे ना मारिया, ती 2 दिवस तिच्या घरी गेलीये. घरी मी एकटीच आहे. आमचे जे घर मालक आहेत ना, गेल्या महिन्यात ते वारले. ते चांगले होते, पण त्यांचा मुलगा टोनी अतिशय वाईट आहे. 1-2दा त्याने माझ्यावर कमेंट पण केली होती. आम्ही दुसरं घर शोधतोच आहे, पण अजून मिळालेलं नाही. आज घरी कोणी नाही, म्हणजे मग तो घरी येऊन मला त्रास देणार, आणि मला त्याची खूप भीती वाटते. आणि नेमका आज माझ्या मोबाईलला सुद्धा प्रॉब्लेम झालाय. मोबाईलची स्क्रीनच बंद पडली आहे, त्यामुळे कॉल सुद्धा करता येत नाहीये. गिरीला पण कळवू शकत नाहीये मी. उगीच त्याला तिथे टेन्शन येईल म्हणून कळवावंसं पण वाटत नाही, असं म्हणून तिला एकदम रडूच फुटलं. अगं वेडाबाई, त्यात रडायचं काय? त्या टोनीचं काय करायचं ते नंतर पाहू आपण, पण सध्या तू माझ्याबरोबर आमच्याकडे चल. आपल्या घरी चल, तो म्हणाला. ती पाहतच राहिली. नाही, नको सर, ते बरं दिसणार नाही, ती म्हणाली. का? मी डायरेक्टर आणि तू स्टाफ आहे म्हणून? त्याने जरा चिंतेनेच विचारलं. नाही, यावेळेस ते कारण नाही सर. लग्नाच्या आधी मी त्या घरी कसं राहणार ना, ती म्हणाली. त्याला खूप हसायला आलं. तुझं लग्न होईपर्यंत ना शार्वी, घर बदलणार आहे. आपण घराचा लुक एकदम चेंज करणार आहे, तेव्हा तू राहू शकते सध्या या घरात, तो हसत हसत म्हणाला. तसं चालेल? हो. तरीही नको, मोठ्या सरांची ना भीती वाटते मला. ते काही बोलले म्हणजे, ती म्हणाली. पण असं किती दिवस घाबरणार तू? आता आयुष्यभर त्यांच्याबरोबरच राहायचे की नाही आपल्याला, त्याने समजावलं. पण असं कसं येऊ सर, म्हणजे माझे कपडे वगैरे, अडखळत ती म्हणाली. एक काम करूया, आधी तुझ्या घरी जाऊया. तू तुझी बॅग घे आणि मग आपण आपल्या घरी जाऊ. आता तर ठीक आहे ना, त्याने विचारलं. पण नक्की हे चालेल ना सर, तिने पुन्हा घाबरत विचारलं. फक्त हेच चालेल शार्वी, दुसरं काहीही चालणार नाही.
हे बघ, आता वेळ वाया घालवू नकोस. ऑलरेडी खूप उशीर झालाय आणि उशीर झाला तर मला फार राग येतो आणि माझा राग ना मोठ्या सरांपेक्षा सुद्धा डेंजर आहे. तेव्हा चल गुपचूप, तो म्हणाला. मग तिने भराभर टेबल आवरून ठेवलं. आधी शिरीषने गाडी तिच्या बिल्डिंगच्या खाली उभी केली. चटकन जाऊन तिने आपले कपडे भरले आणि मग बॅग घेऊन ती शिरीष बरोबर त्यांच्या घरी आली. यावेळेस बाबांची परवानगी घ्यायची त्याला गरज वाटली नाही. त्याला खात्री होती की बाबांनी सुद्धा हेच सांगितलं असतं. ते घरी पोहोचले. बेल वाजवायच्या आधी शार्वीला फार ऑकवर्ड वाटत होतं. सर, मला फारच ऑकवर्ड वाटतंय हो. स्वाभाविक आहे, काही वेळ वाटेल तसं, पण आनंदी आहे ना तुझ्यासोबत. त्याने बेल वाजवली. आनंदीने दरवाजा उघडला. शार्वीला समोर पाहून तिला एकदम आनंद झाला आणि आश्चर्य सुद्धा वाटलं. शार्वी, तू? ती असं म्हणताच विश्वराज आणि नूतनताई दोघेही पाहू लागली. विश्वराजांना काही कळेच ना. ये शार्वी, आत ये, शिरीष म्हणाला. तरीही ती बाहेरच उभी होती. अगं ये ना. आनंदीने तिचा हात धरून आत घेतलं. विश्वराजाने आधी शिरीषकडे पाहिलं. थोडा प्रॉब्लेम होता एवढंच तो म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये गेला. पाठोपाठ विश्वराज सुद्धा. नूतनताईंना मात्र खूप आनंद झाला. बरं झालं ग, अगदी जेवायच्या वेळेवर आलीस. आता जेवूनच जा हं. त्या एवढं म्हणेपर्यंत त्यांना तिची बॅग दिसली. आता हिला काय झालं कसं विचारावं त्यांना कळेच ना. शिरीषने विश्वराजांना सगळी हकीकत सांगितली. त्याची पाठ थोपटत ते म्हणाले, अगदी योग्यच केलंस तू. शार्वी, आता आपलीच जबाबदारी आहे. मग ते बाहेर आले. बेटा शार्वी, हे तुझंच घर आहे, तेव्हा तसंच मोकळेपणाने राहायचं. आनंदी तिला म्हणाली, चल शार्वी, ये, आधी फ्रेश होऊन घे. मग ती आनंदीच्या खोलीत गेली. तिने दरवाजा घट्ट बंद करून घेतला. क्षणभर ती तशीच बेडवर बसून राहिली. तिला रडूच आलं. किती काळजी करतायत हे सगळेजण आपली, आणि आपण मूर्खासारखा विचार करत होतो. या एवढ्या मायेच्या माणसांना सोडून वेगळं राहायचं कधीच नाही. आनंदीने थोड्या वेळाने ताट पाणी घेतलं. वहिनी, मला पण काहीतरी काम सांगा ना, मी पण करते, ती म्हणाली. तुला एकच काम करायचंय, पोटभर जेवायचे आणि मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत. तशी ती हसली. ताटात कोबीची भाजी वाढली तेव्हा ती म्हणाली, बस बस मला. तिच्या पाठीवरून हात फिरवत नूतनताई म्हणाल्या, का ग, आवडत नाही तुला कोबीची भाजी? तू येणार हे ठाऊक असतंस तर तुझ्या आवडीची भाजी केली असती. नूतनताई म्हणाल्या, पण बरं का शार्वी, आपल्याकडे एक रूल आहे. एखादी भाजी आवडत नसेल आणि जर पानात वाढलेलं संपवलं नाही तर ते डबल खावं लागतं. शिरीष म्हणाला, बापरे, हा एवढा डेंजर रूल कोणी केला सर? बापरे, हा एवढा डेंजर रूल कोणी केला सर? तिने निरागसपणे विचारलं. मोठ्या सरांनी. शिरीष असं म्हणताच नूतनताईंना पण हसू आलं. शार्वी काही बोलली नाही. मान वर करून सुद्धा तिने पाहिलं नाही. बिचारीने कढीपत्ता, मिरची सकट पानातलं सगळं संपवलं. बरं शार्वी, जोपर्यंत तुझी मैत्रीण येत नाही तोपर्यंत तू इथेच राहा आणि त्यानंतरही कधीही काही लागलं तर सरळ इथेच यायचं. महिन्याभराचा प्रश्न आहे, पुढे इथेच यायचंय तुला. तेव्हा आता रूम वगैरे चेंज करण्यात तसाही काही अर्थ नाही. त्या मुलाचं नाव आणि फोन नंबर देऊन ठेव मला. त्याचं काय करायचं ते मी पाहतो. विश्वराज म्हणाले, ओके सर, ती म्हणाली. अगं बेटा शार्वी, तू यांना सर म्हणत राहिलीस तर कसं चालेल? गिरीश, शिरीष आणि आनंदी म्हणतात तसं यांना बाबाच म्हण. मला आई म्हण, नूतनताई प्रेमाने म्हणाल्या. एवढे सगळे बदल पटकन जमत नाहीयेत मला, ती म्हणाली. शार्वी, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. तू तुझा वेळ घे, विश्वराज म्हणाले. जेवण झालं तसं शिरीष टीव्ही पाहत राहिला. शार्वीने तिला जमेल तशी आनंदीला मदत केली. तेवढ्यात विश्वराजाने शार्वीला विचारलं, अगं शार्वी, मागे तू मला एक ते चॅट पीपीटी का काहीतरी दाखवलं होतंस बघ, ते कसं करायचं ग, जरा दाखवतेस का? विश्वराजाने विचारलं. शिरीषला हसू आलं. चॅट जीपीटी असतं बाबा ते. गप रे तू, तेच ते, माहितीये मला. हो, दाखवते ना सर. तर म्हणताच विश्वराजाने तिच्याकडे पाहिलं. बाबा, हळू आवाजात ती म्हणाली. तसे ते हसले. तिने मग त्यांच्या मोबाईलवर ते डाउनलोड करून दिलं आणि ते कसं चालतं ते दाखवलं. काय शोधायचंय तुम्हाला, तिने विचारलं. रागाचं व्यवस्थापन, अँगर मॅनेजमेंट, याच्यावर काहीतरी शोधत होतो मी. त्याचं बोलणं ऐकून शिरीषने आश्चर्यानेच आपले ओठ दुमडले. त्याला हसू फुटलं. तेवढ्यात शिरीषचा मोबाईल वाजला. गिरीशचा फोन होता. हां, बोल गिरी, काय म्हणतोयस, कसं चाललंय? ते ऐकताच सगळ्यांच्या नजरा आपोआपच तिथे झाल्या. नूतनताई पुढे झाल्या. ए, मला दे ना शिरी, मला बोलायचं रे त्याच्याशी. शिरी, आधी मला दे, विश्वराज म्हणाले. थांबा बाबा 2 मिनिटं, तो काहीतरी महत्वाचं बोलतोय माझ्याशी. शिरीष जरा रागानेच म्हणाला. हा बोल रे गिरी, काय झालं? अरे दादा, शार्वीची ना मला खूप काळजी वाटते. दुपारी तिचा फोन आला, त्याच्यानंतर फोनच नाही. तिची ती रूम पार्टनर मारिया, ती सुद्धा 2 दिवस घरी जाणार होती रे. आणि शार्वी सांगत होती तो तिचा घर मालक हिला फोन देऊन त्रास करतो म्हणून. जरा तिला फोन करून बघ ना, गिरीश म्हणाला. अरे शार्वीचा फोन बंद आहे, ऑफिसमध्येच बंद पडला होता तो.
शिरीष मुद्दामूनच लांबण लावत होता. अरे बापरे, आता तिची खरंच काळजी वाटू लागली आहे मला. दादा, एक रिक्वेस्ट करू का रे? तो घर मालक ना अगदी बेकार माणूस आहे. तुला जाऊन फक्त ती ठीक आहे ना एवढं पाहता येईल का? मला माहिती आहे तू थकला आहेस, रात्र झाली आहे, पण तिची सुद्धा काळजी वाटली म्हणून म्हटलं. गिरीश म्हणाला, अरे पण त्याच्यासाठी तिच्या घरी कशाला जायला हवं? इथूनच विचारतो ना तिला की तू ठीक आहेस की नाही ते. ते ऐकताच गिरीश गोंधळला. म्हणजे? मग शिरीष तोंडातल्या तोंडात पुटपुटला, तुझी मिस चार्ली सध्या आपल्या बाबांशी बोलतेय. गिरीश तिथल्या तिथेच 2 फूट हवेत उडाला. काय? ती तिथे आहे? बाबांशी बोलतेय? काय बोलतेय? त्याने विचारलं. अँगर मॅनेजमेंट कसं करायचं? गिरीशला मग हसू आलं. अरे पण ती तिथे कशी? आणि एवढ्या रात्री ती परत कशी रे जाणार? त्याने विचारलं. तुला कोणी सांगितलं की ती परत जाणार? तिला मी माझ्यासोबत घेऊन आलो इथे राहायला, जोपर्यंत ती मारिया येत नाही तोपर्यंत. शिरीष असं म्हणताच गिरीशला खूप बरं वाटलं. दादा, खूप खूप थँक्यू रे. अरे काय गिरी, आमची कुणी नाही का ती? तिच्याशी बोल नंतर, पण आधी मान आपल्या मात्या पित्यांचा. आधी आईशी बोल, मग बाबांशी. नूतनताईंनी मग त्याच्या खाण्यापिण्याची चौकशी केली. गिरी, तेलकट तुपकट खाऊ नकोस हा फार. चमचमीत तर अजिबातच नको. आणि हे बघ, रात्रभर फार काम करत बसू नकोस. इथली लोक काय तुला राबवायलाच बसलीयत. विश्वराजांकडे रागानेच पाहत त्या म्हणाल्या. नूतन, झालं असेल तर मला फोन दे, मला कामाचं विचारायचंय त्याला. नूतनताईंनी मग फोन विश्वराजांकडे दिला. गिरी, व्यवस्थित पोचलास ना? सगळं सेटअप झालं तिथे? काही लागलं तर फोन कर, इथून आम्ही कुरिअर करू किंवा मेलवर पाठवू. बाकी काळजी घे आणि थांब, आनंदीशी पण बोल. मग त्याने आनंदीला फोन दिला. गिरी, कसा आहेस? अरे शार्वी आली आहे इथे, अगदी मजेत आहे ती. आम्ही खूप गप्पा मारल्या, तुला पण मिस केलं. गिरीला आनंद वाटत होता. आनंदी, तुझ्यासाठी इथून काय आणू? तिथे ना छान बांगड्या मिळतात, त्या घेऊन ये. आम्हा तिघींसाठी सुद्धा आण. थांब शार्वीशी बोल. खरं तर शार्वीला खूप बोलायचं होतं, पण इतक्या लोकांसमोर काय बोलायचं? गिरीशने विचारलं. शार्वी, कशी आहेस? माझं घर कसं वाटलं? काही त्रास नाही ना तिथे? खरं सांगू गिरीश, आज पहिल्यांदाच घर आणि कुटुंब म्हणजे काय असतं ते कळलं मला. मी अगदी बरी आहे, तूही काळजी घे. आल्यावर बोलूच आपण. गिरीशचा फोन आल्यावर सगळ्यांनाच आनंद वाटला. झोपताना विश्वराज शिरीषला म्हणाले, आता झोपायची काय व्यवस्था? शार्वी आमच्या रूममध्ये झोपेल, मी बाहेर. झोपा मग आता, उद्या सुट्टी आहे. समोर टीव्ही आहे, हातात रिमोट पण आहे. त्यात रिमोट खेचून घ्यायला आपला भाऊ सुद्धा नाही. म्हणून उगीच टीव्ही पाहत बसू नका, झोपा लवकर. शार्वी ते सगळं पाहत होती. शिरीष सर ऑफिसमध्ये सगळ्यांना कसे ऑर्डर सोडतात, पण इथे मात्र बाबांचं सगळं निमूटपणे ऐकून घेतायत. बाबाही किती काळजीने बोलतायत त्यांच्याशी. छान वाटलं. मनातल्या मनात बाबा हा शब्द उच्चारताना तिला खूप आनंद होत होता. रात्री झोपताना ती देवाला नमस्कार करायला गेली, तेव्हा नूतनताई तिच्या जवळ आल्या. झोप येईल ना ग, की थोडा वेळ थांबू मी तुझ्यासोबत? त्यांनी विचारलं. नको आई, नक्कीच आज खूप शांत झोप लागेल. आज आयुष्यात पहिल्यांदा कुणाला तरी आई बाबा म्हणून हाक मारली आहे ना, असं म्हणत ती नूतनताईंच्या गळ्यात पडली. त्यांना घट्ट मिठी मारली. त्यांनी सुद्धा तिला अगदी प्रेमाने जवळ घेतलं. रात्री आनंदी आणि तिच्या खूप गप्पा झाल्या. वहिनी, उद्या साधारण घरी काय काय रुटीन असतं हो? तिने विचारलं. अगं नेहमीच, सकाळी उठायचं, सगळ्यांसाठी छान नाश्ता करायचा, बाबांना कोरा चहा लागतो तो करायचा, गप्पा मारायच्या, वेळ असेल तर फिरायला जायचं. आता सध्या तुमच्या लग्नाची पण गडबड चालू आहे ना, मग त्याची सुद्धा तयारी करायची. आनंदी म्हणाली. पण वहिनी, एखाद दिवशी उठायला उशीर झाला तर कुणी रागवत नाही ना फार? भीत तिने विचारलं. अजिबात नाही शार्वी, उलट मला कधी उठायला उशीर झाला तर बाबाच मला चहा देतात, आई नाश्ता देतात. मला बरं नव्हतं तेव्हा सगळं जेवण यांनी केलं होतं. गिरी सुद्धा खूप मदत करतो. तेव्हा या सगळ्या गोष्टींची तू अजिबात काळजी करू नकोस. पण वहिनी, गिरी सांगत होता बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत म्हणून. अगं तू अजूनही तेच टेन्शन घेऊन बसली आहेस? एवढे स्ट्रिक्ट नाहीत ग ते. ऑफिसमध्ये ना मला सगळ्यांचा थोडा थोडा स्वभाव कळलाय, पण तरी सगळे घरी कसे असतात ते सांगा ना, म्हणजे मला ऍडजस्ट करायला फार त्रास होणार नाही. शार्वीने विचारलं. मग आनंदी हसली. बाबा शिस्तीचे आहेत, गोष्टी लपवलेल्या खोटं बोलेलं आवडत नाही त्यांना अजिबात. पण खरं सांगू, ते खूप म्हणजे खूपच प्रेमळ आहेत. त्यांचं प्रेम समजायला कदाचित आपणच कमी पडू. आईंचा स्वभाव तर काही विचारूच नकोस. वात्सल्यमूर्ती आहेत त्या. मला कधीच आई नाही असं वाटलं नाही त्यांच्यामुळे. कोणतीही गोष्ट त्यांच्याकडे मी मन मोकळेपणाने बोलू शकते, अगदी यांच्याबद्दल सुद्धा. यांचा स्वभाव मात्र बाबांसारखा थोडा तापट आहे. लगेच राग येतो, पण राग बाकी कुणावर नाही काढत ते. जे काही बोलायचे ते मलाच बोलतात. पण आता मीही उत्तर द्यायला शिकले. हेही फार प्रेमळ आहेत, खूप केअरिंग आहेत. आणि गिरीचा स्वभाव मी काय वेगळा सांगायला हवा? आम्ही सगळे खूप मजा करतो.
खरं सांगायचं तर आई बाबा त्या दोघांपेक्षा माझ्यावरच जास्त प्रेम करतात, माझी खूप काळजी घेतात, तशी तुझीही घेणार. तू अजिबात काळजी करू नकोस, शांत झोप आता. आनंदी म्हणाली, वहिनी उद्या मला सकाळी लवकर जाग आली नाही तर उठवाल ना मला? तसा मी अलार्म लावला असता, पण सध्या फोन बंद आहे ना, आता तिथे माझ्या घरी गेल्यानंतर रिपेअर करून घेईन. शार्वी म्हणाली, शार्वी नको काळजी करूस, तू शांत झोप, जेव्हा जाग येईल तेव्हा उठ, आपल्याकडे तसं कुणी काही म्हणत नाही, झोप शांत. तिच्या डोक्यावर हात ठेवत आनंदी म्हणाली. शार्वी तिला अगदी चिकटून झोपली. तिने पण तिला जवळ घेतलं. एक वेगळाच प्रेमळ आश्वासक अनुभव आयुष्यात पहिल्यांदाच शार्वी घेत होती. झोपताना ती मनाशी म्हणाली, गिरी थँक्यू रे, इतकं सुंदर कुटुंब दिल्याबद्दल. दुसऱ्या दिवशी शार्वीला लवकरच जाग आली. पटकन तयारी करून ती सुद्धा किचनमध्ये गेली. आनंदीने सगळ्यांसाठी चहा ठेवलाच होता. वहिनी काय मदत करू? प्लीज मलाही सांगा ना काहीतरी, असं नुसतं बसून मला कंटाळा येतोय, नाही आवडत येते, ती म्हणाली. सांगेन, पण गिरीला कळलं तर म्हणेल, आनंदी माझ्या बायकोला कामाला लावलंस होय, असं म्हणत आनंदी हसली. शार्वी सुद्धा हसली. बरं एक काम कर, हे कांदे चिरून दे, आज थालीपीठ करणार आहे मी, तुला आवडतं का? आनंदीने विचारलं. हो खूप आवडतं. तेवढ्यात नूतनताई पण आल्या. अरे वा, दोघी उठून तयार झालात. आई तुम्ही आज काही मदत करू नका, शार्वी आली आहे मदतीला. आनंदी असं म्हणताच नूतनताईंना पण आनंद झाला. चला म्हणजे मला आज आराम, मी बाहेर जाऊन मस्तपैकी यांच्याशी गप्पा मारते मग, त्या म्हणाल्या. बाबा किचनमध्ये डोकावून पुढे गेले. जाता जाता म्हणाले, आनंदी कोरा चहा दे ग माझा. आणते हा बाबा. आनंदीने मग चहा गाळला आणि शार्वीकडे दिला. जा नेऊन दे बाबांना. मी नेऊन देऊ? हो दे ना, त्यात काय झालं. शार्वीने मग चहाचा कप विश्वराजांना नेऊन दिला. गुड मॉर्निंग शार्वी, विश्वराज म्हणाले. गुड मॉर्निंग सर. सॉरी बाबा, ती म्हणाली. थोडे दिवस असंच कन्फ्युजन होणार तुझं, ते म्हणाले. पण तरीही ऑफिसमध्ये सरच म्हणायचं, घरी बाबा चालेल, ते हसले. बरं नूतन, मी काय म्हणतो, आता अनायसे इथे आलीच आहे ही, तर हिच्या आवडीने काही साड्या दागिने वगैरे घ्यायचे तर घेऊन टाका, उगीच वेळ काढायला नको, तुम्ही तिघी जा. विश्वराज असं म्हणताच शार्वी जरा कावरी बावरी झाली. हे सगळं तिला खूप ऑकवर्ड वाटत होतं. त्यात गिरीश सुद्धा नव्हता. नूतनताईंना पण ती कल्पना पटली. आनंदी आज जेवणाचं राहूच दे, आपण खरेदीचं पाहू, जेवणाचं काहीतरी बाहेरूनच मागूया आपण. नूतनताई म्हणाल्या. बाहेरचं नको नूतन, मला त्रास होतो त्याचा, शिरीष करेल जेवण. विश्वराज म्हणाले. बाबा मी कुठे करत राहू, मला कंटाळा आलाय हो, तो म्हणाला. बरं राहू दे, मी करतो, तू मला मदत कर फक्त. नको, तुम्हाला मदत करणं म्हणजे सगळं काम स्वतः करण्यासारखंच असतं बाबा, क्रेडिट फक्त तुम्ही खाऊन जाता. विश्वराजाने जरा रागानेच त्याच्याकडे पाहिलं. मी करतो जेवण, शिरीष म्हणाला. शार्वीला त्या सगळ्याचं आश्चर्य वाटत होतं. सर आणि शिरीष सर जेवण करतात असं गिरीश एकदा म्हणाला होता, पण आज ती प्रत्यक्ष अनुभव घेत होती. अहो सगळी कडधान्य मिसळसाठी भिजत घातली होती मी, तुम्ही मिसळ करता का? येताना आम्ही ब्रेड घेऊन येतो, आनंदी शिरीषला म्हणाली. चालेल, तेही चालेल. शिरीष तू मिसळ कर, मी तुला कांदा वगैरे कापून देतो. विश्वराज असं म्हणताच शिरीषला खरं तर त्यांचा फार राग आला होता. काही बोलला नाही तो. त्या तिघी खरेदीला गेल्या. बेटा शार्वी, तुला ज्या ज्या साड्या आवडतील त्या सगळ्या काढायच्या. साड्याच का, ड्रेस पण घे. आणि शार्वी तूच नाही, आनंदी तू सुद्धा घे. अशी ही तुझी खरेदी फार झालेली नाही. शार्वी बिचारी साड्यांच्या दुकानात प्राइस टॅग बघत होती. नूतनताईंच्या त्या लक्षात आलं. शार्वी आवडेल ते घे म्हटलं, आपल्याला परवडेल की नाही ही चिंता तुम्ही मुलांनी नाही करायची ग. शार्वी मग हसली. साड्यांची आणि दागिन्यांची खरेदी करून त्या घरी आल्या. जेवणाचा बेत तयारच होता. झालेली सगळी खरेदी नूतनताईंनी विश्वराज आणि शिरीषला दाखवली आणि त्याच गडबडीत गिरीशने ऑर्डर केलेल्या 2 साड्या सुद्धा आल्या. काय ग आनंदी, हे पार्सल आणखीन कुणाचं? नूतनताईंनी विचारलं. आनंदीने इथे तिथे पाहिलं आणि मग म्हणाली, गिरीने मागवलं होतं शार्वीसाठी. विश्वराजाने चष्म्यातूनच त्या पार्सलकडे पाहिलं. काय आहे त्यात, त्यांनी विचारलं. साड्या. त्यांनी नकारार्थी मान हलवली. बोलले काय नाही, पुन्हा पेपर वाचत बसले. आनंदीने गिरीशला फोन केला. गिरी कसा आहेस? आज आम्ही तुझ्या मिस चार्लीला घेऊन खरेदीला गेलो होतो, खूप खरेदी केली. आणि ऐक ना, आपण ज्या साड्या मागवल्या होत्या ना, त्या 2 साड्या आल्या आहेत. तू आल्यावर तिला देणार की आत्ताच द्यायच्या आहेत तिला? तिने आनंदानेच विचारलं. आनंदी, त्यातली जी तुला आवडेल ती एक तू ठेव आणि दुसरी तिला दे. मी मुद्दामूनच 2 मागवल्या होत्या, एक तुझ्यासाठी एक तिच्यासाठी. अरे मला नको रे गिरी, मी फक्त गंमत करत होते तुझी. पण मी गंमत नाही करत ना आनंदी, तुला एक ठेव एक तिला दे. ती आहे का तिथे? दे ना तिला फोन. आनंदीला हसू आलं. देते हा, थांब. गिरी आज आम्ही खरेदीला गेलो होतो, माझा फोन ना अजून बंदच आहे. उद्या ऑफिसमधून घरी गेले ना की मग रिपेअरिंगला देणार आहे मी.
ती म्हणाली. बरं काळजी घे हा शार्वी, उद्या नक्की मारिया येणार आहे ना, गिरीशने विचारलं. मग इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि मग त्याने फोन ठेवून दिला. संध्याकाळी नेहमीसारख्या थोड्याफार गप्पा झाल्या. विश्वराजाने मग शार्वीला बाहेर बोलवलं. तिच्या हातावर एक बॉक्स ठेवला. शार्वी, हे घे तुझ्यासाठी. मोबाईलमधलं फार कळत नाही मला, पण आनंदीला जसा घेतलाय अगदी तसाच तुझ्यासाठी सुद्धा घेतलाय. रंग फक्त वेगळा घेतलाय, म्हणजे तू इथे आल्यानंतर दोघींच्या फोनमध्ये गडबड व्हायला नको. शार्वी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली. सर, नवीन मोबाईल कशाला आहे? सर, नवीन मोबाईल कशाला आहे? तो रिपेअर करून घेतला असता की मी. आणि हा फार महागाचा आहे हो, ती म्हणाली. माझ्या मुलांपेक्षा काहीच महागाचं नाही मला. ठेव हा फोन आणि लवकरात लवकर चालू करून घे. वाटल्या शिरीषची मदत घे. शार्वीच्या डोळ्यात पाणी आलं. रात्री जेवताना ती म्हणाली, उद्या ऑफिसमधून परस्पर माझ्या घरी जाईन मी. ती माझी मैत्रीण मारिया आली आहे ना. बरं, पण काही लागलं तर लगेच फोन करायचा. आम्ही सुद्धा उद्या परवा हे घर काही दिवस रिकामं करून रिनोव्हेशन करून घेणार आहे. दुसऱ्या एका घरी शिफ्ट होणार आहे. नूतनताई म्हणाल्या. अगं शार्वी, तुला सुट्टी कधीपासून हवी आहे? विश्वराजाने विचारलं. कधीपासून घेऊ सर? तिने विचारलं. नूतनताई पुन्हा हसल्या. अगं पुन्हा सरच म्हणालीस तू? आता बोलणं ऑफिसचं होतं ना, म्हणून. ती असं म्हणताच विश्वराजांना पण हसू आलं. आठवडाभर सुट्टी पुरेल तुला? विश्वराजाने हा प्रश्न विचारताच नूतनताई एकदम खवळल्या. अहो, आठवडाभर काय, महिनाभर सुट्टी द्या तिला. तिला सुद्धा आणि गिरीला सुद्धा. खरेदी करायची आहे, गावी जायचंय, तिथे सुद्धा कामं असतात की नाही? नूतनताई मोठ्या सरांवर अशा भडकल्या पाहून शार्वीला पण आश्चर्य वाटलं. शार्वी नूतनताईंकडे पाहतच राहिली. हे बघ, महिनाभर तरी जमणार नाही. 15 दिवसांची करतो सँक्शन. आठवडाभर लग्नात जाईल, पुढे आठवडाभर कुठेतरी फिरून येतील. महिनाभर काय करायची आहे? ते म्हणाले. चालेल ना गं? त्यांनी शार्वीकडे पाहत विचारलं. तिने मानेनेच हो असं सांगितलं. अहो, थोडे दिवस तिला घरी नको का राहायला? नव्या नवरीला लगेच ऑफिसला कसं पाठवायचं? नूतनताईंनी विचारलं. बरं, आणखीन 2 दिवस राहू देत, त्यापेक्षा जास्त नाही. विषय संपला. शार्वी सुद्धा मग काही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शार्वी तयार झाली. तिने नूतनताईंना नमस्कार केला. आनंदीलाही ती नमस्कार करत होती, पण आनंदी हसली. तिने तिला मिठी मारली. तुम्हा सगळ्यांना खूप थँक्यू. थँक्यू कसं म्हणावं तेच कळत नाहीये मला, ती म्हणाली. थँक्यू म्हणायचं नाही बेटा, तू आमचीच आहेस आता, नूतनताई म्हणाल्या. आता हळूहळू लग्नाच्या तयारीचं बघ. काहीही मदत लागली तर आम्ही आहोतच. हे काहीही म्हणाले तरी तुला जितकी सुट्टी पाहिजे ना तितकी तू घे. मी बघते. नूतनताईंनी आधीच तिला धीर देऊन टाकला. बरं चला, नाश्ता वगैरे झालाय, आता निघतो आम्ही ऑफिसला. बाबा खाली गेले सुद्धा, आपल्यालाही निघायला हवं शार्वी. शिरीष म्हणाला तसं ती शिरीषच्या बरोबर खाली उतरली. आज विश्वराज ड्राईव्ह करायला बसले. शिरीष बाजूला, शार्वी मागे. आज तिथे जाशील, तिथे तुमच्या घरी कसलाही त्रास होणार नाही तुला. त्या मुलाचा बंदोबस्त केलाय मी, विश्वराज म्हणाले. थँक्यू बाबा. त्यांनी मग काचेतून तिच्याकडे पाहिलं. सॉरी सर. मग शिरीषने हसून तिच्याकडे पाहिलं. ती बिचारी गोंधळली. ऑफिसमध्ये सर म्हणायचं, घरी बाबा, मग घरून ऑफिसमध्ये जाताना गाडीत काय म्हणायचं? तिने भाबडेपणाने विचारलं. शिरीष मोठ्याने हसला आणि विश्वराजांना पण दिलखुलास हसायला आलं. 2 दिवसांनी गिरी सुद्धा आला. हळूहळू त्यांनीही घर रिनोव्हेशनसाठी वेकेंट केलं. आनंदीचा पण ड्रायव्हिंग क्लास आता पूर्ण झाला. शार्वीला मामांचे तयारीसाठी फोन येतच होते. तिथे सुद्धा लग्नाची गडबड चालू होती. नवीन घर छोटं होतं, पण आता कसं बसं ऍडजस्ट करून राहायलाच हवं होतं. तसंही 15 दिवसांचाच प्रश्न होता. शेवटी मग 15चे 20, 20चे 25 करता करता एकदाचं घर हातात मिळालं. या सगळ्यांची लग्नाची गडबड सुरू झाली. नवीन घर पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. शिरीष आणि आनंदची बेडरूम सुद्धा त्यांनी त्यांच्या पद्धतीने बदलून घेतली. गिरीशने त्याची बेडरूम त्याला हवी तशी करून घेतली. सगळ्या घराचा लुक एकदम चेंज झाला होता. या सगळ्या गडबडीत नूतनताईंची मात्र तब्येत थोडी नरम गरम झाली. नूतन, काळजी घे. उगीच कामं करत राहू नकोस. 4 कामं बाजूला राहिली तरी चालेल, पण तब्येत बिघडता कामा नये. 4 दिवसांनी आपल्याला गावी निघायचं माहिती आहे ना, जेवताना विश्वराजाने डिक्लेअर करून टाकलं. पण बाबा, आपण सगळ्यांनी 4 दिवसांनी गावी तिथे जायचं. तिथे साधारण पुढे 5-6 दिवस जातील, म्हणजे 8-10 दिवस तर सहज जातील. मग ऑफिसचं काम कसं करणार? शिरीषने विचारलं. हां, त्याचा विचार केलाय मी. शार्वी तर उद्या गावी निघणार आहे. ती तिच्या मामाकडे जाईल. तोपर्यंत तिचं काम गिरीश पाहिल. 4 दिवसांनी आम्हालाही जावंच लागेल. मी, नूतन, गिरीश आणि आनंदी आम्ही पुढे जाऊ. तू आठवडाभर इथेच राहा. साईनसाठी कुणीतरी मागे थांबावंच लागेल ना. ते ऐकताच शिरीषचा चेहरा पडला. मी एकटा राहू बाबा? मीही येतो ना प्लीज. मागे माझ्या लग्नाच्या वेळेस चेक कसे साईन करून ठेवले होते. मीही येतो ना प्लीज. मागे माझ्या लग्नाच्या वेळेस चेक कसे साईन करून ठेवले होते तसे करून ठेवूया, तो म्हणाला. अरे पण आता तुझं लग्न आहे का शिरीष?
आणि सगळ्यांनी जाऊन कसं रे चालेल? कुणीतरी सह्या करायला, बाकी सगळी कामं पाहायला मागे नको का? आणि इतके दिवस तिथे येऊन तू करणार तरी काय आहेस? तेव्हा मी सांगतो तसंच करू. मी, नूतन, गिरीश आणि आनंदी आम्ही पुढे जातो. गावी सगळी तयारी करतो. तू ये नंतर. विश्वराजांनी फायनल डिसिजन देऊन टाकला. मग बाबा, आनंदी सुद्धा गावी जाणार नाही. ती सुद्धा माझ्याबरोबर इथेच थांबेल. आम्ही मागाहून येऊ, शिरीष म्हणाला. ते ऐकताच आनंदीचा चेहरा पडला. अहो, असं काय? जाते ना मी. लग्न झाल्यापासून मला एकदाही गावी जायला मिळालं नाही हो. 5-6 दिवसांचा तर प्रश्न आहे. असं नका ना करू. जाऊ दे ना मला, ती म्हणाली. हो शिरीष, काय लहान मुलांसारखं लावलंय? तिला तिच्या माहेरी जावंसं वाटणार नाही का? ते काही नाही. आनंदी आमच्या सोबतच येईल, विश्वराज म्हणाले. मुळीच नाही. मी आधीच सांगतोय, आनंदी तुमच्यासोबत येणार नाही. ती माझ्यासोबतच मागून येईल. जणू काही धमकी देत शिरीष म्हणाला. बाप रे, धमकी दिली शिरीष मला? अरे केवढा घाबरलो ना मी. त्याची चेष्टा करत बाबा म्हणाले. बाबा, मी खरंच सांगतोय. आनंदी माझी बायको आहे. तिला पाठवायचं की नाही हा निर्णय मीच घेणार. शिरीष हट्टाला पेटला. आनंदी बिचारी रडकुंडीला आली. बाबा, मला यायचंय गावी, ती म्हणाली. तू यायचंच बेटा, तो काही म्हणेल. नूतनताईंनी पण त्याला समजावलं. अरे असं काय करतो शिरीष? 4-5 दिवस कर की ऍडजस्ट. अगं माझ्या जेवणाचे हाल होतात आई, तो म्हणाला. हाल कशाला व्हायला हवेत? सुशीला मावशींना सांगितलंय मी, त्या करून देतील तुला जेवण, त्या म्हणाल्या. नाही, त्या दुपारी जेवण करून जाणार. मग त्या पोळ्या गार होणार. मला संध्याकाळी तव्यातल्या गरम गरम पोळ्या लागतात, शिरीष म्हणाला. अरे काय मूर्खपणा लावलाय शिरीष? थोडं कर की ऍडजस्ट. 4 दिवसांनी काही होत नाही. नाहीतर मग एक काम करूया, मी, आनंदी आणि गिरीश पुढे जातो. तुझी आई राहील मागे तुला गरम गरम पोळ्या वाढून द्यायला. विश्वराज सुद्धा रागानेच म्हणाले. अहो, आता माझ्यावर काय राग काढताय? त्याच्या गरम गरम पोळ्यांशी माझा काय संबंध? पण जाऊ देत, त्याला ऐकायचंच नसेल तर राहते मी मागे, नूतनताई पण रागानेच म्हणाल्या. मग शिरीष आनंदीकडे पाहून म्हणाला. बघ, शेवटी माझ्या आईला दया आली माझी, पण तुला यायची नाही नवऱ्याची दया. ठीक आहे, जा तू त्यांच्याबरोबर जा. तुला आपल्या नवऱ्याचं काही पडलेलंच नाही. उद्या मी आजारी पडलो ना तर माझी काळजी सुद्धा घ्यायला येऊ नकोस तू. तो असं म्हणताच आनंदीच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. आता रडून काय उपयोग? जायचं होतं ना तुला, जा मग. बरं नाही जात मी. अहो पण सगळेच जात आहेत ना, म्हणून मला सुद्धा जावंसं वाटत होतं ना, ती म्हणाली. सगळेजण म्हणजे कोण? त्यात मी येत नाही का? शिरीषने विचारलं. बाबा जाणार म्हणून आई त्यांच्यासोबत तिथे जाणार. गिरीश लग्नासाठी चाललाय म्हणून शार्वीला सुद्धा तिथे जाणं भाग आहे. त्या आपापल्या नवऱ्यांसाठी जाणार. आणि तुझं त्यांच्याबरोबर तुझ्या नवऱ्याला सोडून. त्या दोघांचं भांडण आता चांगलंच रंगलं होतं. विश्वराज आणि नूतनताईंना मस्तपैकी एंटरटेनमेंट मिळत होतं. नूतनताईंना मध्ये मध्ये हसू येत होतं. बरं आनंदी, काय करूया मग? तू त्याच्यासोबत थांबणार की आमच्यासोबत येणार? विश्वराजांनी आनंदीला विचारलं. थांबते बाबा मी मागे, त्यांना गरम गरम पोळ्या करून वाढते, असं म्हणत ती रडत रडत उठली आणि बेडरूम मध्ये गेली. काय हे शिरीष, हे वागणं शोभलं का रे तुला? अरे तिला किती वाईट वाटलं असेल. आपल्या बायकोची कशी काळजी घ्यायची, तिचं मन कसं राखायचं याची जरा सुद्धा अक्कल नाही तुला. तेवढं तरी बापाकडून शिकला असतास ना तर ही वेळ आली नसती तुझ्यावर. बिचारी आनंदी. विश्वराज हळहळले. शिरीष काही बोला नाही. तोही गुपचूपपणे बेडरूम मध्ये निघून गेला. बघितलंस ना नूतन, किती नालायक आहे तो. आपल्या बायकोशी कुणी असं वागतं का? विश्वराजांनी नूतनताईंना विचारलं. आणि काय हो, हा प्रश्न तुम्ही विचारताय? आपले दिवस विसरलात वाटतं. आपलं सुद्धा असंच नवीन लग्न झालं होतं. मला माझ्या भावाच्या लग्नाला आठवड्यासाठी माझ्या माहेरी जायचं होतं. तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात? मी हिला पाठवू शकत नाही. मी हट्ट केला तेव्हा काय म्हणालात? माहेरी गेलीस तर पुन्हा इथे यायचं नाही म्हणाला होतात की नाही तुम्ही? खरं सांगा. नूतनताईंनी जाब विचारला तसे विश्वराज सटपटले. अगं पण नूतन, आता मागचं कुठे घेऊन बसलीस? खरं सांगू, तू मला सोडून जाऊ नये असं मला वाटत होतं ग त्यावेळेस, म्हणून तसं म्हटलं. पण नंतर मी तुझ्यासोबत आठवडाभर तुझ्या माहेरी राहिलो होतो की नाही, सांग खरं. नूतनताईंचा हात हातात घेत विश्वराज म्हणाले. हो ना, मग तेच तुमचा लेख करतोय हो. त्यालाही त्याच्या बायकोसोबत एकांतात वेळ हवाय. आपण सगळे असताना त्या दोघांना त्यांचे असे क्षण मिळत नाहीत. जे तुम्हाला वाटतंय ना तेच त्यालाही वाटतंय. आता आनंदीला कदाचित वाईट वाटेल, पण मी खात्रीने सांगते त्यांचे ते 4-5 दिवसांचे एकांताचे क्षण आयुष्यभर तिच्या लक्षात राहतील. जसे आपल्या एकांताचे मला लक्षात राहिले होते अगदी तसेच. तुम्ही एक मिनिट माझ्यासाठी काय काय करत होतात अजूनही लक्षात आहे माझ्या. कदाचित त्यालाही त्याच्या बायकोसाठी असं काहीतरी करायचं असेल. तेव्हा यावेळेस तरी त्याच्या नालायकपणावर शिक्कामोर्तब करू नका हो.
मुलांची प्रत्येक वाईट दिसणारी कृती वाईटच असते असं नाही हो. थोडं समजून घ्यायला हवं त्यांना. कदाचित विश्वराजांना यावेळेस बायकोचं म्हणणं पटलं. शिरीष आत आला तेव्हा आनंदी खिडकीकडे पाहून रडत होती. त्याने घसा खाकरला. अजूनही रडते आहेसच का? आनंदी, कधी मोठी होणार ग तू? अगं, त्या लोकांना गावी जाणं जरूर आहे म्हणून ते जात आहेत. तू कशाला जायला हवीस? त्याने विचारलं. अहो, तुम्ही जा ना, मला नाही बोलायचे तुमच्याशी. रडत रडत आनंदी म्हणाली. का? मी गावी पाठवत नाही म्हणून? त्याने विचारलं. तू कितीही रडलीस तरी मी तुला पाठवणार नाहीच आहे. तो असं म्हणताच तिला आणखीन रडू यायला लागलं. हे पहा, प्रत्येक वेळेस तुमची मनमानी चालणार नाही. मला गावी जायचंय म्हणजे जायचंय. मी जाणारच. मी सांगून येते बाबांना तसं. जा जा, काहीही कर, मी सोडत नसतो तुला गावी, तो म्हणाला. ती बाहेर पडली आणि आई बाबांच्या रूममध्ये गेली. आई, आत येऊ? तिने विचारलं. ये बेटा ये, नूतनताई म्हणाल्या. विश्वराज आणि नूतनताई तिच्याकडे पाहतच होते. अश्रू रोखायचा ती आटोकाट प्रयत्न करत होती. अगं आनंदी, एवढं रडायला काय झालं? बस बस, बसून बोल हं, तिचे डोळे पुसत नूतनताई म्हणाल्या. शिरीष बोलला म्हणून वाईट वाटलं तुला? तू नको लक्ष देऊस त्याच्याकडे. तुला गावी यायचंय ना, तू ये आमच्यासोबत, विश्वराजांनी समजावलं. बघितलं ना बाबा, किती वाईट वागले माझ्याशी. यांना गरम गरम पोळ्या खायच्यात म्हणून मी गावी जायचं नाही. एरवी कधी आग्रहाने वाढल्या तरी त्यांना गरम गरम पोळी खायची नसते. आता मी जाणार म्हणून त्यांना गरम गरम पोळ्या खाव्याशा वाटल्या. रडत रडत ती म्हणाली. हो, वागतोय खरं चुकीचं तो, विश्वराज अडखळत म्हणाले. चुकीचं नाही बाबा, दुष्टपणाचं. असं कुणी करतं का? फार दुष्टपणाने वागतात माझ्याशी. त्यांना माहिती आहे ना, आजारपणाचं कारण दिलं की मग आनंदी मागे थांबणारच. पण मला यायचं होतं ना गावी, पण नाही येऊ शकत यांच्यामुळे, आनंदी म्हणाली. तुझं दुःख कळतंय आनंदी आम्हाला, नूतनताई म्हणाल्या. नाही कळणार आई तुम्हाला माझं दुःख. खूप मोठं आहे ते. बाबांनी तुम्हाला कधीच माहेरी जाण्यापासून अडवलं नसणार. पण हे बघा ना कसं वागतायत. आणि असं काय मी 4-5 महिने जाऊन राहणार आहे की काय? 4-5 दिवसांचा तर प्रश्न आहे ना. पण म्हणतात कसे, मला गार पोळ्या चालत नाही, तव्यातल्या गरम गरम पोळ्याच लागतात, डोळे पुसत ती म्हणाली. नूतनताईंना खरं तर हसू येत होतं. बरं बरं, रडू नकोस, डोळे पुस आधी. पुसले तरी अश्रू येतातच आहेत. किती वाईट वाटत असेल मला. असं बायकोशी कोण दुष्टपणाने वागतं का? तुम्हीच सांगा बाबा. तिच्या प्रश्नावर विश्वराज दचकले. नाही नाही, असं कोणीच वागत नाही खरं तर. म्हणजे इतकं दुष्टपणाने वागू नये आपल्या बायकोशी कोणी. नूतनताई त्यांच्याकडे नजर रोखून पाहतायत हे कळल्यावर ते पण बिचारे कावरे बावरे झाले. मला म्हणतात कसे, त्या सावित्रीने यमाकडून सत्यवानाचा प्राण परत आणला आणि तू साध्या तव्यातल्या गरम गरम पोळ्या देऊ शकत नाहीस? एरवी मी यांना देत नाही का बाबा? तिने विचारलं. हो, बरोबर आहे तुझं म्हणणं. तू रोजच देतेस त्याला गरम गरम पोळ्या. मी तर म्हणतो रोजच देतेस त्याला गरम गरम पोळ्या. मी तर म्हणतो त्या सावित्रीपेक्षा तुझं योगदान जरा जास्तच आहे. पण त्या गरम गरम पोळ्यांचं त्याला काय वेड आहे कुणास ठाऊक, विश्वराज जरा चिंतेनेच म्हणाले. वेड नाही बाबा, निव्वळ वेडपटपणा आहे त्यांचा. असं वाटतं ना चांगला झणझणीत. एवढं बोलून ती थांबली. खरं तर तिला म्हणायचं होतं झणझणीत चिमटा काढावासा वाटतो, पण तिने वेळीच आवर्त घेतलं. चांगलं झणझणीत काय आनंदी? नूतनताईंनी विचारलं. झणझणीत रस्सा द्यावासा वाटतो का त्याला, असं म्हणायचंय का तुला? नूतनताईंनी विचारलं. नाही आई, जे बोलायचे ते बोलण्यासारखं नाही, पण मला गावी यायचंय. पुन्हा ती तिच्याच मुद्द्याकडे वळली. पण मग आता कसं करूया आनंदी? तो तुला पाठवायला तयार नाही आणि तू त्याच्या मनाविरुद्ध यायला तयार नाही. मग आता काय करूया तूच सांग. विश्वराजांनी बॉल तिच्याच कोर्टमध्ये टाकला. बाबा, तुम्ही ना त्यांना चांगली शिक्षा द्या, हट्टाने ती म्हणाली. असं काय शिक्षा देऊया त्याला आनंदी? त्याच्या गरम गरम पोळ्या बंद करूया का आपण आठवडाभर? नाहीतर तू त्याला जेवणच देऊ नकोस, विश्वराज जरा गमतीनेच म्हणाले. नको नको, ही फारच कठोर शिक्षा होईल नाही? आनंदी जरा घाबरतच म्हणाली. मग कसं करूया? बाबा, तुम्ही त्यांना आठवडाभर हॉलमध्ये खाली चटईवर झोपायची शिक्षा द्या, म्हणजे त्यांची स्वीट डिश तरी कमी होईल. सारखं सारखं काजू कतली काय, रसमलाई काय, रसगुल्ला काय, गुलाबजामुन काय, काय काय म्हणत असतात. ती स्वतःशीच त्याने तिला दिलेली नावं आठवून बोलत होती. स्वीट डिश आणि हॉलमध्ये झोपण्याचा काय संबंध आनंदी? विश्वराजांनी असं विचारल्यावर ती मात्र गोंधळली. काय बाबा? तिने गोंधळूनच विचारलं. अगं नाही म्हटलं, स्वीट डिश आणि हॉलमध्ये झोपण्याचा काय संबंध? खरं तर शिरीषला स्वीट डिश आवडत पण नाहीत फार, विश्वराज म्हणाले. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तसं आवडत नाही त्यांना फार. आपला मुद्दा सावरायचा म्हणून आनंदी शब्दांची जुळवाजुळव करण्यात वेळ काढत होती.
पण कधी कधी खातात ते बाबा, ती म्हणाली. असं? पण दिसला नाही कधी खाताना मला, विश्वराजाने विचारलं. रात्रीच्या बेडरूममध्ये आणून खातात बाबा. आनंदी आता सपशेल खोटं बोलत होती. एकटाच आणून खातो? हो, कधी कधी आणून खातात. बरं ते जाऊ दे ना बाबा, तुम्ही त्यांना सांगा आठवडाभर हॉलमध्ये गिरीच्या सोबत झोपायचं. बरं सांगेन हां, विश्वराज म्हणाले. तसं नूतनताईंना खुदकन हसू आलं. आई, तुम्ही आता माझ्यावर हसलात, तिने विचारलं. नूतनताईंनी आपलं हसू लपवत म्हटलं. मी नाही ग, उलट तू म्हणतेस ना तेच बरोबर आहे. आपल्या बायकोला माहेरी न पाठवणाऱ्या अशा नवऱ्यांना कडक शिक्षाही मिळालीच पाहिजे. ते काही नाही. अहो, तुम्ही थोड्या वेळाने त्यांच्या रूममध्ये जा आणि त्याला शिक्षा देऊनच या. पण आनंदी, मला एक गोष्ट सांग, तो असा आठवडाभर बाहेर खाली जमिनीवर झोपला तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना? नाहीतर काय व्हायचं, उगीच शिक्षा त्याला करायला जायचो आणि त्रास तुला व्हायचा, म्हणून विचारलं. मग मात्र आनंदी विचारात पडली. मग आठवडाभर नको, 4 दिवस करूया का शिक्षा? हां, 4 दिवस बरोबर आहे बाबा, 4 दिवस करा, ती स्वतःशीच पुटपुटली. बरं ठरलं तर मग 4 दिवस शिक्षा करूया त्याला, विश्वराज म्हणाले. बरं आनंदी, मी जरा माझी कामं आटपतो, मग येतो तुमच्या रूममध्ये हां त्याला शिक्षा द्यायला. विश्वराज असं म्हणताच तिला भारी आनंद झाला. ती हसली. पण बाबा, मी हे सगळं तुम्हाला सांगितलं, त्यांना सांगू नका हं, ती म्हणाली. बरं नाही सांगणार. ती बाहेर पडली तसे विश्वराज आणि नूतनताई खूप खूप हसले. ती मग बेडरूममध्ये आली. काय ग आनंदी, कुठे गेली होतीस? आईबाबांकडे गेली होतीस ना चोंबडेपणा करायला? जा जा, मला काही फरक पडत नाही, कुणाला काही घाबरत नाही मी. आणि आज बडीशेप नाही आणलीस माझ्यासाठी? त्याने विचारलं. ठेवली आहे तिथे टेबलवर, ती म्हणाली. मग ती हातात कोण देणार? त्याने विचारलं. ती उठली आणि चमचाभर बडीशेप त्याच्या हातावर ठेवली. आता बडीशेप खा, थोड्या वेळाने शिक्षा, ती हळूच पुटपुटली. बरं मला सांग आनंदी, तुझी सगळी खरेदी झाली का ग? म्हणजे इथे आल्यानंतर आपण रिसेप्शन करणार ना, तेव्हा तू काय घालणार आहेस? 1 पीस घेणार आहेस की लेहंगा वगैरे? ती काहीच बोलत नव्हती. ते पाहून तो तिच्या जवळ आला. असं काय करतेस आनंदी? फार रडकी आहेस बुवा तू, नको ना रडूस. अशी लहान मुलांसारखी सारखी हट्ट काय करतेस ग? तो म्हणाला. तुम्ही माझ्याशी बोलू नका हो, जा तुम्ही. आनंदी, अजून रागवलीस माझ्यावर? अगं पण मला समजून घे ना, मी असं का वागलो ते तरी समजून घे. मी असा का वागलो ते विचारणार नाहीस मला? त्याने विचारलं. मग ती जरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. आनंदी, तू तिथे गावी जाऊन काय करणार? अगं आई बाबांसाठी जाणार, शार्वी गिरीजसाठी. मग आपणही एकत्र नको का राहायला? आता आपलं लग्न झालंय की नाही, आपण नवरा बायको आहोत की नाही, मग आपण एकत्र राहायचं, एकत्र जायचं, एकत्र फिरायचं. आपली एकतर जॉईंट फॅमिली आहे, आपल्याकडे तसं कोणी अडवत नाही आपल्याला. पण तरी घरात सगळे असले ना की थोडी बंधनं येतातच. मग कधीतरी आपल्याला असा मोकळेपणा मिळाला तर मलाही वाटतं कुठेतरी फिरायला जावं, बाहेर मजा करावी, हवे ते कपडे घालावे, तुझ्यासोबत रात्रभर एखादा पिक्चर पाहावा, डान्स करावा, गाणं गावं, सगळं वाटतं ग मला असं. तुलाही तसंच वाटत असेल ना? शिवाय तू ड्रायव्हिंग शिकली आहेस, मग आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ. तू ड्राईव्ह कर, मी बाजूला बसेन. आपण हॉटेलिंग करूया, खूप गप्पा मारूया. हे 4-5 दिवस आपण छान मेमोरेबल करूया. विश्वास ठेव माझ्यावर, हे दिवस कायम तुझ्या लक्षात राहतील, असेच असतील. आता बाबा नाही म्हटल्यावर तू सकाळी माझ्यासोबत ऑफिसला येत जा. कामं आटपून आपण तिथून फिरायला जाऊ. तुला देवळात जायचं होतं, बीचवर जायचं होतं, हॉटेलमध्ये जायचं होतं, छान छान ड्रेस घालायचे होते, ते सगळं करूया. थांब ना ग माझ्यासाठी. तू नसलीस ना की मला फार कंटाळा येतो. तुझी सारखी सारखी आठवण येत राहते मला. तू नसलीस की एकटं एकटं वाटत राहणार मला. हे घर खायला उठेल. थांब ना ग आनंदी प्लीज. तरीही आनंदी काहीच बोलत नव्हती. मग तिच्या खांद्यावर हात ठेवतच तो म्हणाला. बरं जाऊ दे, तुला ऐकायचं नाही ना, तुला गावी जायचं आहे ना, ठीक आहे. मगाशी मी रागात होतो, आता शांतपणे सांगतो. तुला गावी जायचं आहे ना त्यांच्यासोबत, जा हं. मी नाही रागवलो, मी लगेच सांगून येतो बाबांना, असं म्हणत तो उठला. अहो नको, आपण एकत्रच जाऊया, यावेळेस ती त्याच्या मिठीत शिरून म्हणाली. आणि तेवढ्यातच त्यांचा दरवाजा नॉक केल्याचा आवाज झाला. अरे बापरे, बाबाच असणार. आनंदीच्या लक्षात आलं. आपण बाबांना हे सगळं सांगितलं आणि ते शिक्षा द्यायला इथे आले आहेत हे यांना माहीत असणार. आनंदीच्या लक्षात आलं. अरे बापरे, आपण बाबांना हे सगळं सांगितलं आणि ते शिक्षा द्यायला इथे आले आहेत हे या बिचाऱ्यांना माहीत सुद्धा नाही. थांब हा आनंदी, मी पाहतो कोण आहे ते, असं म्हणत त्याने दरवाजा उघडला. बाबा तुम्ही यावेळेस इथे? काय झालं, काही काम होतं का? शिरीषने विचारलं. विश्वराज आत आले आणि बेडवर बसले. काम? काम म्हणजे साधं सुद्धा काम नाही, चांगलंच काम होतं. कोणतं काम? शिरीषने जरा भीत भीत विचारलं. तुला शिक्षा द्यायची आहे. हां, असं पाहू नकोस माझ्याकडे.
आज चुकलायस तू. अरे बायकोशी कुणी असं वागतं का? तिला माहेरी सुद्धा पाठवत नाहीस तू. मग तुला त्याची शिक्षा द्यायला नको का? हे बघ शिरीष, आजपासून पुढचे 8 दिवस तू हॉलमध्ये खाली झोपायचंस. विश्वराज म्हणाले. तसं आनंदी पटकन म्हणाली. 8 दिवस नव्हतं ठरलं बाबा, 4 दिवस. पण का बाबा? बायको माझी आहे, मी ठरवेन ना तिला पाठवायचं की नाही ते. हुशाऱ्या करत तो म्हणाला. तू कोण ठरवणार? तिचं ती ठरवेल. तू मूर्खासारखं वागलास आणि आपल्या बायकोला माहेरी पाठवणार नाही असं म्हणालास, त्याची शिक्षा आहे ही. आणि हो, आणखीन एक गोष्ट, अलीकडे तू फार स्वीट डिश खातोस असं कळलं मला. म्हणजे काजू कतली, रसमलाई, रसगुल्ला, गुलाबजामुन वगैरे वगैरे वगैरे, तेही बेडरूममध्ये चोरून एकट्याने. बाबा असं म्हणताच तो गोंधळला. त्याने आनंदीकडे पाहिलं. तिचा चेहरा कडू औषध घेतल्यासारखा कडवट झाला होता. तुम्हाला हे सगळं कुणी सांगितलं बाबा? त्याने जरा रागानेच आनंदीकडे पाहिलं. ते महत्वाचं नाही शिरीष, हे खरं आहे की नाही तेवढं सांग. नाही बाबा, असं काहीच नाही, सगळं खोटं आहे हे, तो म्हणाला. मला नाही वाटत खोटं असेल असं. अलीकडे तू फारच मिठायांची नावं घेत असतोस. मलाही नाही का केबिनमध्ये गुलाबजामुन म्हणाला होतास? मग शिरीष काही बोलला नाही. त्याने रागानेच पुन्हा आनंदीकडे पाहिलं. ते जाऊ देत, तू तुझी उशी आणि चादर घे आणि बाहेर खाली जाऊन झोप जा. उगीच आता चर्चा करत राहू नकोस. विश्वराजाने शिक्षा देऊन टाकली. निमूटपणे मग त्याने रागाने त्याची उशी आणि चादर ओढली. विश्वराजाने मग आनंदीकडे पाहिलं. डोळ्यांनीच ठीक आहे ना असं विचारलं. ती बिचारी आता चांगलीच गोंधळली होती. ती पटकन म्हणाली. बाबा, मी काय म्हणते, हे ना फार घोरतात. उगीच बाहेर गिरीला त्रास होईल. जाऊ दे ग, तोही तसलाच आहे, तू त्याची नको काळजी करूस. पण बाबा, आता हे उगीच खाली वगैरे झोपले ना तर सर्दी खोकला वगैरे होईल. आपल्या घरात लग्न आहे ना, ह्यांचं चुकलंच, पण आपण असं नको वागायला. ती म्हणाली. अगं, रात्री अपरात्री आईस्क्रीम खाऊन सर्दी खोकला होत नाही. खाली झोपल्यावर काय लगेच होईल? काही होणार नाही. झोपू दे 4 दिवस त्याला खाली. विश्वराज म्हणाले. मग बिचारी तीही एकदम रडकुंडीला आली. नको बाबा, त्यांना शिक्षा नको. शिक्षा त्यांना झाली तर त्रास मलाच होईल. मग मात्र विश्वराज हसले, उठले, तिच्या डोक्यावर हात ठेवला. चला, तुमचं तुम्हाला कळलं ना, मग झालं असं म्हणत गुड नाईट करून ते बाहेर पडले. शिरीषने दरवाजा बंद केला. आनंदीला जवळ ओढलं. हव्याशा वाटणाऱ्या त्याच्या त्या मिठीत ती पूर्णपणे विरघळून गेली.